नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल बांगडीमध्ये साबुदाणा घालून ही कुठली रेसिपी? ही रेसिपी जर एकदा पाहिलात ना तर 101% करून बघणार आणि परफेक्ट अशीच होणार बरं का. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत साबुदाणा. तर हा साबुदाणा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल. बारीकवाला साबुदाणा आहे बघा. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 250 ग्रॅम म्हणजेच की पाव किलो इतका हा साबुदाणा घेतला आहे. आणि कपाने सांगायला गेलं तर 1.5 कप इतका हा साबुदाणा घेतला आहे. आता हा साबुदाणा ना हलक्या हाताने चोळून 1-2 वेळा ना आपण धुवून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल छोट्या साबुदाण्याच्या ऐवजी मोठा साबुदाणा वापरू शकतो का? वापरू शकता, पण शक्यतो करून ना हा छोटा साबुदाणा वापरा बरं का. कारणसुद्धा ह्याचं तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी नाही तर मी पाणी गरम करून घेतलं आहे बघा. गरम पाण्यामध्ये ना साबुदाणा हा लगेच भिजला जातो. आता इथं मी हा सकाळी साबुदाणा भिजत घालत आहे. म्हणजे आपला हा साबुदाणा एक 4 ते 5 तासामध्ये चांगला भिजेल. बघा साबुदाण्याच्या वर इतपत पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ म्हणजेच की अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे. म्हणजे ना साबुदाण्याला सगळीकडे मीठ लागलं जातं. असं साबुदाणा भिजत घालत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घालायचं. पाणी अगदी थोडं घातलं आहे बघा. थंड पाण्यामध्ये भिजत घातलात तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आता याच्यावरती झाकण ठेवून मी 5 तासानंतर पाहत आहे. अगदी मस्त असा आपला साबुदाणा भिजलेला आहे बघा. आता इथं तुम्हाला मी दाबूनसुद्धा दाखवते साबुदाणा. अगदी छान भिजला आहे बघा, जसा पाहिजे तसा. गरम पाण्यामध्ये घालायचा म्हणजे असा मऊसूत साबुदाणा हा भिजला जातो. तुम्हाला बघा आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा उन्हाळा सुरू आहे का नाही. मग उन्हाळा म्हणलं की सगळ्यांचीच लगबग ते म्हणजे उन्हाळा वाढवण्याचे पदार्थ करायचे. वर्षभरात आपले कितीतरी असे उपवास असतात. मग आज आपण उपवासाच्या ह्या साबुदाणा पापड्या करणार आहोत बरं का. हा भिजवलेला साबुदाणा जरा बाजूला ठेवूयात. इथं मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि त्याला ना थोडंसंच तेल लावून घेते बघा. अगदी थोडंच लावायचं. पहिल्यांदाच लावायचं, नंतर लावायची गरज पडत नाही. आणि इथं बघा मी थोड्या काही काचेच्या बांगड्या घेतल्यात. अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बरं का. म्हणजे न वापरातल्या ह्या बांगड्या आहेत. आता इथं मी ह्या सर्व बांगड्या अशा ठेवून घेत आहे बघा. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जो भिजवलेला आपला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा. साबुदाणा भिजत घालत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. त्याच्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही. तुम्ही जर साबुदाणा भिजत घालत असताना मीठ घालायला विसरलात मग आत्ता इथे चवीनुसार मीठ वापरू शकता. आता बघा साधारण एक अर्धा चमच इतका साबुदाणा नाही ह्या बांगड्याच्या आतमध्ये भरायचा आहे आणि छान एकसारखा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. म्हणजे एक थर साबुदाण्याचा असायला हवा असं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. आता जर मोठा साबुदाणा तुम्हीही घेतला तर मात्र ना साबुदाणासुद्धा इथं कमी होतो. ह्या पापड्या वाळायला वेळ लागतो आणि शिवाय ना साबुदाण्याच्या पापड्या ना शक्यतो करून ह्या बारीक साबुदाण्याच्याच करायच्या. दिसायला देखील छान दिसतात आणि फुलल्यानंतरसुद्धा ना अगदी मस्त दिसतात आणि छान टराटर भरपूर अशा फुलतात बघा. आणि बाजारामध्ये शक्यतो करून का नाही बारीक साबुदाण्याच्याच ह्या साबुदाण्या पापड्या असतात बघा. बघा सर्व बांगड्याच्यामध्ये ना साबुदाणा पसरून घेतला आहे. एका वेळेस 7 इतक्या आपल्या ह्या पापड्या होतात. गॅसवरती कढईमध्ये ना पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. हे ताट वर नेऊन ठेवून अगदी ना एक 9 ते 10 मिनटाची वाफ काढायची. म्हणजेच आपला साबुदाणा ट्रान्सफर होईपर्यंत. आता ही बांगडी तुम्ही साबुदाणा छान प्रकारे सेट झाल्यानंतर काढून घेतला तरीसुद्धा चालेल. पण मी आत्ता काढत आहे म्हणजे ही पापडी ना छान गोल गरगरीत होते. बघू शकता इथे. आता अगोदरी काढूनसुद्धा बांगडी ना तुम्हाला पापडी मी पुढे दाखवतेच. आता हलकं हे कोमट आहे तोपर्यंत आपण काढून घेणार आहोत. ताटाला तेल लावलं होतं त्याच्यामुळे सहजपणे ही पापडी निघते बरं का. पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढायची नाही, हलकी गरम असतानाच काढायची म्हणजे चिटकून बसत नाही, लगेच निघली जाते. आणि इथं मी सूप घेतलं आहे. सुपामध्ये एक कपडा टाकला आहे आणि ही पापडी त्याच्यामध्ये टाकत आहे. आता अशा तुम्ही दोन्हीकडे गॅसवरती जर पापड्या केलात तर फटाफट तुमच्या एका वेळेस भरपूर अशा पापड्या होतात. म्हणजे दोन्ही गॅसवरती जर तुम्ही अशा पापड्या दोन्ही ताटामध्ये करून घेतलात तर एका वेळेस 7 आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस 7 एकूण जवळजवळ तुमच्या 14 ते 15 एका वेळेस ना दोन्ही गॅसवरती या पापड्या होतात. आता दुसऱ्या वेळेस बघा इथं मी सेम ना बांगड्या ठेवल्या आणि त्याच्यामध्ये साबुदाणा घालून घेतला भिजवलेला आणि इथं वाफवण्याच्या अगोदरच बांगडी काढत आहे. पण इकडे तिकडे थोडीशी आपली पापडी होते बघू शकता इथे. आता तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत आवडली त्या पद्धतीत करू शकता. आता हे झाकण ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पद्धती सांगते. म्हणजे आपल्या घरामध्ये आप्पे पात्र तर असतंच बघा. मग एका वेळेस ना आपल्या 12 इतक्या पापड्या होतात. आता इथं माझ्याकडे 3 प्लेट आहेत. जर तुमच्याकडे 4 प्लेट असतील तर एका वेळेस 16 इतक्या पापड्या होतात बरं का तुमच्या. आता ह्या प्लेटांमध्ये ना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पापडी आपली सहजपणे बाहेर निघते. आणि सेम एक थर साबुदाण्याचा असा पसरून घ्यायचं बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे.
आणि अगदी कमी वेळेत फटाफट पापडी होते बरं का हे. ना तुम्हाला लाटायचं टेन्शन, ना कुठलंही शिजवायचं टेन्शन किंवा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच. फक्त वाफवून घ्यायचं साबुदाणा अगोदरच भिजवून. बघा अगोदरच ह्या पात्रामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. चांगली उकळी आली. मग एक एक करून प्लेटा ठेवायच्या. पण जिथं हे तुम्हाला होलं दिसतात ना, म्हणजेच की हे भोकं, त्याच्यावर वरची प्लेट आली पाहिजे बरं का. म्हणजे ना आपली ही जी पापडी आहे ती ओलसर होत नाही म्हणून. आता झाकण ठेवून ही सुद्धा आपण एक 9 ते 10 मिनटं वाफवून घेणार आहोत. आता इथं ना मी कलरच्या थोड्या पापड्या करत आहे बघा. त्याच्यासाठी ना दोन्ही वाट्यांमध्ये थोडा थोडा साबुदाणा काढून घेतला आणि दोन्हीमध्ये ना थोडा थोडा रंग घालत आहे. आता इथं माझ्याकडे खाण्याचा हिरवा रंग आणि ऑरेंज रंग आहे, त्याच्यामुळे तो थोडासा घातला. एकामध्ये हिरवा रंग, थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे साबुदाण्याला ना सगळीकडे रंग हा लागला जातो. आणि हाच चमचा दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला घालायचा नाही, तर दुसऱ्या वाटीमध्ये ना थोडासा ऑरेंज रंग घालून दुसराच चमचा आपल्याला वापरायचा आहे. आता तुमच्याकडे पिवळा रंग किंवा लाल रंग असे कुठलेही रंग असतील ना, तर ते तुम्ही इथे वापरू शकता बरं का. अगदी तुम्हाला रंगाच्या पापड्या नसतील आवडत, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. आता बघा आपल्या एक 9 ते 10 मिनटानंतर ना ही सुद्धा आपली पापडी छान प्रकारे वाफवलेली आहे. अशी ट्रान्सफर दिसते का नाही. आणि आता लगेच आपण काढून घेणार आहोत. जसजशा काढू तसतशा इथं आपल्याला सुकत घालायचे आहेत. उन्हात वगैरे तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुम्ही ना कधीही दिवसभरातून अशा पापड्या करू शकता. अगदी तुम्ही संध्याकाळच्या सुद्धा करू शकता आणि फॅनखाली रात्रभर ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग उन्हामध्ये तुम्हाला सुकून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सारखं सारखं उन्हात बिलकुलसुद्धा जायची गरज नाही. आता तुम्ही 2 भांड्यामध्ये कपड्या पसरून त्याच्यावरती ह्या पापड्या पसरून ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा तुम्हाला सेम रंगाच्या सुद्धा पापड्या करून दाखवते. सेम ताटामध्ये अगोदर तेल लावून घेतलं आहे, बांगड्या ठेवून घेतल्यात आणि आपलं जे हिरवं केलेलं होतं ना रंगाचं साबुदाणा तो घालून घेत आहे. त्याचबरोबर ऑरेंज रंगाचं केला होता तो सुद्धा घालून घेत आहे. अगदी तुम्ही ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जरी केलात तरीसुद्धा पापडी दिसायला छान दिसते. तोपर्यंत बघा आपल्या आप्पे पात्रातले सुद्धा छान वाफवून झाल्यात. बघा तुम्हाला ट्रान्सफर साबुदाणा असं झालेला दिसला ना, मग हे वाफवून तयार झाले समजायचं. ह्या प्लेटा खाली काढून घ्यायच्या आणि आता आपण ही पापडी काढून घेणार आहोत. चमच्याच्या मदतीने पहिल्या कडा सोडून घ्यायच्या आणि मग ही आपली पापडी काढायची. बघा सहजपणे निघते, चिटकून वगैरे बिलकुलसुद्धा बसत नाही. आणि वाव बघू शकता अगदी छान मस्त गोलगरगरीत होतात. ही पापडी अगदी तुम्हाला दिसायला छोटी दिसत असली ना तरीसुद्धा तळल्यानंतर तुम्ही पुढे पाहणारच आहे. अगदी हाता एवढी दुपटीने तिपटीने फुलते बरं का. त्यामुळे एवढ्या लहान छोट्या छोट्याशा साबुदाण्याच्या पापड्या करायच्या आणि ज्या रंगीत केल्या होत्या त्यासुद्धा बघा वाव सहजपणे निघतात. बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं वगैरे काहीच नाही. जरी पहिल्यांदा करायला घेतलात ना तरीसुद्धा तुम्हाला छानच जमणार बघा. आणि बघा इथं मी परातीमध्ये सुद्धा ना एक कॉटनचा कपडा घातला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पापड्या काढून घेते. म्हणजे एकटीच्या मदतीने ना सहजपणे तुम्ही ह्या पापड्या करू शकता, कोणाचीही मदत न घेता. आता बघा सर्व पापड्या इथं माझ्या करून झालेल्या आहेत. काही इथं मी परातीमध्ये घेतलेल्या आहेत आणि काही सुपामध्ये सुकत घातल्यात. आता मी दिवसभर घरामध्येच फॅनखाली ठेवलं होतं बरं का आणि दुसऱ्या दिवशी ना उन्हामध्ये सुकवत आहे. तुम्ही एकाच परातीमध्ये सर्व ह्या पापड्या अशा काढून घेऊन कुठे ऊन येते असं वाटतं तिथं तुम्ही फक्त ही परात नेऊन ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता इथं माझ्याकडे उन्हासाठी ना थोडीशी जागा आहे, त्याच्यामुळे ना मी जरा पसरूनच ह्या पापड्या अशा सुकत घातल्या उन्हामध्ये बरं का दुसऱ्या दिवशी, म्हणजे कशा लवकर सुकल्या जातील. आता ह्या पापड्या सुकण्यासाठी ना अगदी 2 दिवस लागतो बरं का, छान कडकडीत सुकण्यासाठी. 2 दिवसानंतर पाहू शकता मस्त इथं आपल्या पापड्या सुकलेल्या आहेत. म्हणजे मोडून जर पाहिलात ना तर खडकन मोडायला हवी इतपत आपल्याला ही पापडी सुकून घ्यायची आहे. साबुदाणा बघा आपण लहान वापरला होता का नाही, त्याच्यामुळे ही पापडी ना लवकर सुकली जाते बरं का. ह्या पापड्या करण्यासाठी ना लहानच साबुदाणा वापरायचा. चला आता पापड्याची सर्व प्रोसेस पाहिली, आता तळूनसुद्धा पाहूयात. तेल छान गरम असावं आणि तेलामध्ये पापडी टाकायची. वाव बघू शकता काहीच करायची गरज नाही. बघा तुम्हाला म्हणलं होतं ना छान दुमटीने आपली ही पापडी फुलली जाते. आता बघा तुम्हाला रंगाची सुद्धा पापडी इथं दाखवते. तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त टराटर पापडी आपली ही फुलली जाते. आमच्याकडे तर साबुदाण्याच्या पापड्या म्हणतात. बरेच भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ना बोलले जातात. जसे की बरेच जण साबुदाण्याच्या फेण्या म्हणतात, साबुदाण्याचे वाफेवरचे पापड म्हणतात. प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळ्या नावाने ह्याला बोलले जातात. आता बघा तुम्हाला मी पापड बरेच असे इथं तळून दाखवले. अगदी मस्त फुललेले झालेत आणि पांढरे पापड तर बघा अगदी छान पांढरे शुभ्र झालेत बघा. बरेच जण बघा रुखवतामध्ये सुद्धा ना पापड वगैरे ठेवतात, त्यावेळेस मग तुम्ही असे रंगीबेरंगी करू शकता. पण घरी खाण्यासाठी रंग नाही वापरलात, असे सफेद जरी केलात ना तर अतिउत्तमच आहे बघा. उन्हाळा सुरू आहे, मग उन्हाळ्याचे सर्व वाळवणाचे पदार्थ यांचे व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवरती वेगवेगळे अपलोड होतच आहेत बघा.
जसं की आपण उडदाचे पापड केले, तांदळाचे खिचे पापड, त्याचबरोबर आपले ज्वारीचे पापड, त्याचबरोबर उपवासाची साबुदाणा कुरडई पाहिली. आज आपण साबुदाण्याच्या ह्या पापड्या पाहिल्यात. त्याचबरोबर आपण वेफर्स, बटाट्याचा खीस ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. शिवाय मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. हे साबुदाण्याची पापडी तळण्या अगोदर बघा आणि तळल्यानंतर बघा, अगदी दुपटी तिपटीने फुलले का नाही, आणि खायला चवीला देखील छान लागते. मस्त कुरुम कुरुम आवाज येतो बरं का. ह्या उन्हाळ्यात नक्की तुम्ही सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा. अगदी 4-5 तळात ना तर ताटलीभर होतात बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे कसे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.